A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। कानिफनाथ मंदिर नव्हे तर बाबा रमजान दर्गा व मस्जिदच वक्फ न्यायाधिकरण उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाचेही शिक्कामोर्तब। दर्गा बाबा रमजान मस्जिद व कब्रस्तान ही वक्फ संस्था नसून कानिफनाथ मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती M सुंदरेश आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी फेटाळली। तसेच सदरील धार्मिक स्थळ हे वक्फ संस्था असल्याचे महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरण आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला। या प्रकरणी मुतवल्ली व वक्फ संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड इर्शाद हनीफ आणि ॲडव्होकेट सईद शेख यांनी बाजू मांडली। सन 2004 मध्ये दर्गा बाबा रमजान मस्जिद व कब्रस्तान शिरपूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीडचे मुतवल्ली इनामदार शेख रहीमुद्दीन कठाडू यांनी महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरण औरंगाबाद येथे वक्फची मालकी घोषित करणे व कायम मनाई हुकुमासाठी वक्फ दावा दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की अनेक शतकापासून वर नमूद दर्गा मस्जिद व कब्रस्तान अस्तित्वात आहे। सदरील वक्फ संस्थेची सेवा त्यांचे परिवार वंशपरंपरेने करीत आहेत। वक्फ संस्थेच्या सेवेसाठी सर्वे क्रमांक 22 आणि 25 नवीन गट क्रमांक 101 अ आणि 101 ब मध्ये एकूण 61 एकर 23 गुंठे जमीन सशर्त सेवा इनाम म्हणून बहाल आहे, ज्याची नोंद सन 1932-33 पासून अभिलेखात आहे। या संदर्भात 1978च्या महाराष्ट्र शासनाचा वक्फ राजपत्र व इतर महसूल अभिलेखातही नोंदी आहेत, परंतु कोणत्याही आधारविना दिनांक 17/7/1957च्या फेरफार अन्वये सदरील वक्फ संस्थेच्या महसूल रेकॉर्डवरील इनामदारांचे नाव कमी करून कानिफनाथ मंदिर म्हणून बेकायदेशीररित्या नोंद घेण्यात आली आहे। याच नोंदीचा गैरफायदा घेत प्रतिवादी बबन नारायण गात व इतर लोकांनी वक्फ संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये अडथळे निर्माण करून वक्फ संस्था व मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणात प्रतिवादींच्या वतीनेही बाजू मांडण्यात आली, परंतु सर्व साक्षी पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर दिनांक 31/3/2012 रोजी न्यायाधिकरणाने इनामदाराचा दावा मंजूर करून सदरील मालमत्ता वक्फ असल्याचे घोषित करीत प्रतिवादींना कायम मनाईचा निर्णय दिला। सदरील न्यायाधिकरणाचा निर्णयास प्रतिवादींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले, मात्र दिनांक 9/4/2014 रोजी खंडपीठाचे न्यायमूर्ती TV नलावडे यांनी या प्रकरणी सविस्तर निर्णय पारित करीत न्यायाधिकरणाचा वक्फच्या बाजूने दिलेला निर्णय कायम ठेवला। यावर मंदिर पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत पुन्हा आव्हान दिले, परंतु वक्फ संस्थेच्या वतीने AOR इर्शाद हनीफ व ॲडव्होकेट सईद शेख यांनी केलेला युक्तिवाद तसेच सर्व पुराव्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर खंडपीठाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नाही असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने मंदिर पक्षाची याचिका फेटाळून लावली। या प्रकरणी दर्गा बाबा रमजान मस्जिद व कब्रस्तानच्या वतीने ॲडव्होकेट इर्शाद हनीफ व ॲडव्होकेट सईद शेख आदींनी काम पाहिले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।